आयोनिक इक्विलिब्रियम यामध्ये हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट हा भाग आपण बघितला होता. आपल्याला बफर सोल्युशन कशाला म्हणायचं आहे आणि बफर ॲक्शन ही कशा पद्धतीचं असतं किंवा त्याच्याबद्दल मेकॅनिझम काय याविषयी थोडीशी माहिती बघायची आहे. आता बघा, बफर सोल्युशन जर आपल्याला एक्सप्लेन करायचं असेल तर त्याच्या अगोदर एक कन्सेप्ट माहीत असणं आवश्यक आहे, दॅट इज दी पीएच. आपण ऑलरेडी बघितलेली बघा, पीएच कशाला म्हणायचं असतं. एखाद्या सबस्टन्सची नेचर म्हणजे तो ॲसिडिक आहे की बेसिक आहे की न्यूट्रल आहे हे ठरवण्यासाठी पीएचचा वापर करतो ते आपल्याला माहिती आहे. पीएच काय असतं, विथ इन नथिंग बट इट इज दी निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. याला म्हणतो आपण पीएच व्हॅल्यू. आता जे पीएच व्हॅल्यू असतील आपण बघितलं होतं की साधारणपणे न्यूट्रल सबस्टन्स जर असेल तर त्याचे पीएच असतो 7. इफ द व्हॅल्यू ऑफ पीएच इज लेस दॅन 7 देन द कंपाऊंड इज ॲसिडिक and if it is greater than 7 near about 14 पर्यंत जर असेल 7 पेक्षा पुढं आणि 14च्या जवळ तर त्याला आपण म्हणायचं आहे की द सबस्टन्स इज बेसिक और अल्कलाइन. या पद्धतीने आपण ठरवत असतो एखादा सबस्टन्स ॲसिडिक आहे, बेसिक आहे की न्यूट्रल आहे. आता बघा, एक साधी गोष्ट आहे. सपोज आपण एक न्यूट्रल सबस्टन्स घेतलेलं आहे, वॉटर घेतलेलं आहे. वॉटरचा पीएच हा किती असायला पाहिजे, 7 असायला पाहिजे. जर समजा आपण ह्या वॉटरमध्ये एखादा ॲसिड जर टाकला, स्ट्रॉंग ॲसिड जर टाकला त्याच्यामधलं H+चं कॉन्सन्ट्रेशन वाढणार. H+चं कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं तर त्याचा जो पीएच आहे ॲसिडचा किंवा ज्या सोल्युशनचा हा 7 पेक्षा कमी होऊन जाईल. जी काही त्याचा पीएच असणार आहे हा 7 पेक्षा कमी होऊन जाईल. या उलट जर समजा त्याला एखादा स्ट्रॉंग बेस आपण जर ॲड केला तर मात्र त्याचा पीएच जो असेल हा 7 पेक्षा मोठा असणार. म्हणजेच जर समजा एखाद्या सोल्युशनमध्ये ॲसिड किंवा बेस जर ॲड केला, आपण ॲसिड ॲड केला तर त्याचा पीएच कमी व्हायला पाहिजे आणि बेस जर ॲड केला तर पीएच वाढायला पाहिजे. सर्वसाधारणपणे सर्व सबस्टन्सची टेंडन्सी असायला पाहिजे. मग आता आपल्याला काही सोल्युशन असे असतात की त्याच्यामध्ये ॲसिड किंवा बेस ॲड केल्यानंतर सुद्धा त्याच्या पीएच मध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही, थोड्या प्रमाणात ॲड केल्यानंतर. असे जे सोल्युशन असतात त्यांना म्हटलं जातं बफर सोल्युशन. म्हणजे बघा, आता बफर सोल्युशनची डेफिनेशन कशी करता येईल आपल्याला. द सोल्युशन विच रेझिस्ट द ड्रास्टिक चेंज इन इट्स पीएच व्हॅल्यू इफ स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस और वॉटर इज ॲडेड टू इट. वॉटर जरी ॲड केलं तरी सुद्धा त्याच्या याच्यामध्ये पीएच व्हॅल्यूमध्ये बदल होणार नाही. स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस ॲड केला तरी सुद्धा त्याचा पीएच सर्वसाधारणपणे कॉन्स्टंट राहतो. असे जे सोल्युशन असतात त्याला म्हणायचं आहे बफर सोल्युशन. आता त्याच्या पीएच मध्ये कमी किंवा जास्त का होत नाही, ॲसिड ॲड करून किंवा बेस ॲड करून सुद्धा, तर ते आपल्याला बेसिक त्याच्या बफर ॲक्शनमध्ये बघायचे आहेत किंवा मेकॅनिझममध्ये बघायचे आहेत. पण त्या अगोदर पुन्हा एकदा आपण बफर सोल्युशनची डेफिनेशन लिहून घेऊ किंवा लक्षात घेऊ. बघा, इट इज द सोल्युशन विच रेझिस्ट म्हणजे किंवा अपोज असं म्हणता येईल आपल्याला त्याला, विच रेझिस्ट द ड्रास्टिक चेंज इन इट्स पीएच व्हॅल्यू इवन वेन स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस और वॉटर इज ॲडेड टू इट. त्याला म्हणायचे बफर सोल्युशन. आता हे जे बफर सोल्युशन असतात ते 2 प्रकारचे असतात. देर आर 2 टाइप्स ऑफ बफर सोल्युशन. वन इज ॲसिडिक बफर अँड अनदर इज दी बेसिक बफर. सुरुवातीला आपण बघायचे व्हॉट इज मीन बाय ॲसिडिक बफर. बघा, ॲसिडिक बफर कोणाला म्हणायचं आहे. आता हे ॲसिडिक बफर कसं तयार होतं. आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळी काही ॲसिड्स आहेत त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड, वीक ॲसिड असे 2 टाईप्स बघत होतो आणि बेसमध्ये सुद्धा आपण ह्या टाईप बघितलेले आहेत. जेव्हा आपण एखादा वीक ॲसिड घेतो लाईक ॲसिडिक ॲसिड अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस आणि त्याच वीक ॲसिडचा स्ट्रॉंग बेस बरोबरचा सॉल्ट यांचं जेव्हा सोल्युशन आपण घेतो त्यांचं जे मिक्सचर किंवा सोल्युशन जे असणार आहे दॅट सोल्युशन इज कॉल्ड ॲज ॲसिडिक बफर सोल्युशन. पुन्हा एकदा सांगतो बघा, ॲसिडिक बफर कोणाला म्हणायचं आहे. द सोल्युशन ऑफ वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस इज कॉल्ड ॲज ॲसिडिक बफर सोल्युशन. मग आता त्याचा एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं असेल तर तसा एक वीक ॲसिड कोणता आहे, CH3COOH. CH3COOH हा झाला वीक ॲसिड.
आणि त्याचा एखादा सॉल्ट घ्यायचा आहे आपल्याला स्ट्रॉंग बेस बरोबरचा, दॅट मीन्स CH3COO, फक्त या H ला Na ने रिप्लेस करायचं आहे. जसं आपल्याला माहिती की सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे स्ट्रॉंग बेस जर असतील त्याच्यामधला Na किंवा K इथं जर आपण घेतला तर हे झालं त्याचं. नाव दिस इज द ॲसिडिक बफर, दॅट इज वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. या दोघांच्या कॉम्बिनेशनला म्हणतात ॲसिडिक बफर. आता प्रत्यक्षात याचं मेकॅनिझम कशा पद्धतीचं होतं तर हे आपल्याला बघायचं आहे. बघा याच्यामध्ये हा जो सॉल्ट आहे आपल्याला माहिती की सॉल्ट कसा असतो, इट इज द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. सो इट डिसोसिएट कम्प्लिटली, त्याचं डिसोसिएशन पूर्णपणे होणार, दॅट इज दी CH3COO मायनस प्लस Na प्लस. जेव्हा आपण दोघांचं मिक्सचर घेतोय तेव्हा याचं डिसोसिएशन कसं होणार, कम्प्लीट होणार या पद्धतीने. पण हा कसं आहे, वीक ॲसिड असल्यामुळे याचं डिसोसिएशन मात्र पूर्ण न होता पार्शली डिसोसिएट होईल तो टू गिव्ह, आणि पार्शली डिसोसिएट होत असेल तर आपण या पद्धतीने डबल हेडेड ॲरो दाखवत असतो, दॅट मीन्स CH3COO मायनस अँड H प्लस. आता बघा याच्यामध्ये हे जे मिक्सचर असणार आहे किंवा सोल्युशन, कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार, हे जवळपास नसणारच, कारण की याचं पूर्ण डिसोसिएशन होत आहे. यांचं प्रमाण खूप जास्त असणार, CH3COO मायनस आणि Na प्लस. अजून हा वीक ॲसिड असल्यामुळे थोड्या प्रमाणात डिसोसिएशन होते, म्हणजे याचं प्रमाण सुद्धा याच्यामध्ये भरपूर जास्त असणार. आता बघा याचा वापर करून आपण असं बघू की हे जे काही ॲसिडिक बफर आहे याच्यामध्ये सुरुवातीला आपण असं ॲड करायचं की एक स्ट्रॉंग ॲसिड ॲड करून बघायचं थोड्या प्रमाणात, आणि नंतर स्ट्रॉंग बेस. तरी सुद्धा त्याचे pH का चेंज होत नाही हे आपल्याला बघायचं आहे. आपण पहिली केली की तो इफ स्ट्रॉंग ॲसिड लाईक HCl इज ॲडेड. जर समजा याच्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड जर ॲड केला तर आपल्याला माहिती स्ट्रॉंग ॲसिड ॲड केला म्हणजे HClचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं टू इन H प्लस अँड Cl मायनस, म्हणजे सोल्युशनमध्ये H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार. H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर त्याचा pH हा कमी व्हायला पाहिजे. परंतु आपलं लक्षात आलं आपल्याला की जर समजा स्ट्रॉंग ॲसिड ॲड केल्यानंतर सुद्धा त्याचा pH चेंज होणार नाही. त्याचं कारण बघा काय होतंय, हा जो H प्लस ॲड झालेला आहे याच्यामध्ये बघा ऑलरेडी CH3COO मायनसचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे, कारण की हा सॉल्ट त्याच्यामध्ये पूर्णपणे डिसोसिएट झाला आहे. दॅट मीन्स CH3COO मायनस हा काय करणार आहे, ह्या HClचा जो काही H प्लस आयन्स आहे जो त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे त्याला यूज करून घेईल किंवा कन्झ्युम करेल, आणि इट इज कन्वर्टेड नाउ टू गिव्ह CH3COOH. अनडिसोसिएटेड CH3COOH या ठिकाणी तयार होणार. म्हणजेच ॲड केलेला जो काही ॲडेड ॲसिड म्हणून आपण त्याला, ॲडेड ॲसिडचा जो काही H प्लस आहे हा इथं यूज केला जातो. जसं आपण ॲसिड टाकलं की लगेच हा काय होतो CH3COO मायनस त्याला कंबाईन होतो त्याच्यासोबत आणि अनडिसोसिएटेड हे तयार होतं. म्हणजे H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन थोडक्यात तो वाढू देत नाही, pH हा त्याचा कॉन्स्टंट राहतो. सिमिलरली इफ स्ट्रॉंग बेस इज ॲडेड, सपोज NaOH हा जो बेस आहे हा जर आपण त्याला ॲड केला तर काय व्हायला पाहिजे, आपल्याला माहिती आहे की NaOH जर ॲड केला तर OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर pH 7 पेक्षा जास्त होईल किंवा जो काही त्याचा pH असेल तो वाढून जाईल. पण होतं काय बघा, हा जो OH मायनस ॲड होणार आहे याच्यामध्ये याचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन भरपूर आहे CH3COO मायनसचं. हा जो अनडिसोसिएटेड CH3COOH म्हणजेच ॲसिडिक ॲसिडचं प्रमाण सुद्धा याच्यात भरपूर आहे. हा काय करणार, हा ॲसिडिक ॲसिड जो आहे NaOHचा जो ॲड झालेला OH मायनस आहे त्याला यूज अप करेल टू गिव्ह CH3COO मायनस प्लस H2O. म्हणजेच ॲड केलेला OH मायनस हा पूर्णपणे इथे यूज केला जातो आणि याचा pH त्याला तो वाढू देत नाही. म्हणजेच ह्या दोन्ही रिएक्शनवरून असं लक्षात येतं की ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे त्याचा जो काही pH आहे हा कॉन्स्टंट राहतो, म्हणून या पद्धतीने तो एक प्रकारचा बफर सोल्युशन म्हणून ऍक्ट होतो. दिस इज कॉल्ड ॲज ॲसिडिक बफर. याच्यामध्ये दुसरा आहे दॅट इज दी बेसिक बफर, ते आपण आता बघू. नाउ सेकंड टाइप ऑफ बफर सोल्युशन इज दी
बेसिक बफर. जसं आपण पहिले बघितलं ॲसिडिक बफर, तसा दुसरा टाईप आहे दॅट इज दी बेसिक बफर. आता बघा हा जो बेसिक बफर सोल्युशन आहे हा कसा तयार होणार, लाईक ॲसिडिक बफर. ह्याच्यात सुद्धा काय करावं लागेल, आपल्याला घ्यावं लागेल एक वीक बेस. दी सोल्युशन ऑफ वीक बेस अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग ॲसिड इज कॉल्ड ॲज बेसिक बफर. आणि याचं सुद्धा काम काय असणार, इट रेझिस्ट द ड्रास्टिक चेंज इन पीएच व्हॅल्यू. पीएच व्हॅल्यू मध्ये जो काही चेंज होणार असतो स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस ऍड केल्यानंतर त्याला तो अपोज करतो, म्हणजे त्याचा पीएच हा कॉन्स्टंट राहतो. याला म्हणायचं बेसिक बफर. जसं बघा आता इथं एक एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं असेल तर काय घ्यावं लागेल, आपल्याला माहिती आहे एक वीक बेस घ्यायचा आपल्याला NH4OH आणि ह्या NH4OH प्लस त्याच्यात असणारा एक त्याचा सॉल्ट विथ स्ट्रॉंग ॲसिड. स्ट्रॉंग ॲसिड बरोबरचा सॉल्ट म्हणजे दॅट इज दी NH4Cl. या दोघांचं जे सोल्युशन आहे दॅट इज कॉल्ड ॲज बेसिक बफर सोल्युशन. आता बघा जशा पद्धतीने आपण बघितलं की याचं ॲक्शन बघितलं तर आपण ॲसिडिक बफरचं सिमिलरली असणार इथं OH प्लस किंवा H प्लस दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन जरी वाढलं तरी ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये अशा पद्धतीचे असतात की दोघंही यूज अप केले जातात आणि त्याचा वाढणारा जो पीएच आहे हा कॉन्स्टंट ठेवला जातो. आता जर समजा आपल्याला एखादा पीएच एखाद्या बेसिक बफरचं POH काढायचं किंवा पीएच काढायचं असेल, कसं काढणार आपण याचा POH म्हणू. इट इज गिवन बाय POH ऑफ बेसिक बफर इज गिवन बाय P of Kb plus log to the base 10 of concentration of molar concentration of salt upon molar concentration of base. हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याने आपल्याला कोणत्याही या बेसिक बफरचा पीएच किंवा POH हा काढता येत असतो. आता इथे आपल्याला माहिती व्हॉट इज Kb. Kb इज नथिंग बट इट इज दी डिसोसिएशन कॉन्स्टंट. असंच इक्वेशन आपल्याला ॲसिडिक बफरच्या बाबतीत सुद्धा लिहिता येईल. काय होतं बघा ते, दॅट इज पीएच ऑफ सोल्युशन इज गिवन बाय P of Ka प्लस log to the base 10 of concentration of salt upon molar concentration of acid. ह्या फॉर्म्युलेच्या सहाय्याने आपण एखाद्या ॲसिडिक बेसिक बफरचा POH किंवा ॲसिडिक बफरचा पीएच हा काढता येतो. आणि आपल्याला एक अजून एक रिलेशन माहिती होतं दॅट इज रिलेशन बिटवीन पीएच अँड POH. काय ते रिलेशन, दी ॲडिशन ऑफ पीएच अँड POH इज ऑलवेज इक्वल्स टू 14. त्यांच्या दोघांचं जे काही ॲडिशन असते ही 14 राहत असते. दिस इज दी बेसिक बफर. हे झालं बेसिक बफरच्या बाबतीत. आता बघा हे जे काही बफर सोल्युशन आपण बघितले त्यांचा यूज आपल्या किंवा ॲप्लिकेशन्स कोणत्या पद्धतीने किंवा कुठं कुठं असू शकतात किंवा इम्पॉर्टंट काय हे बेसिक बफर. बघा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असणार पहिलं यूज ते म्हणजेच आपलं जे काही ब्लड आहे ह्या ब्लडचा पीएच हा फिक्स असतो 36 to 7.42. हा ब्लडचा पीएच असतो. आणि लक्षात घ्या ब्लड सुद्धा एक प्रकारचं बफर सोल्युशन आहे. त्याच्यामध्ये त्याच्या कोणत्याही प्रकारचा पीएच चेंज होण्याला तो कंटिन्युअसली अपोज करत असतो. कारण त्याच्यामध्ये असणारा एक जे हे ॲसिड आहे बघा दॅट इज H2CO3 कार्बोनिक ॲसिड प्लस इट्स सॉल्ट दॅट इज HCO3 मायनस. या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे हे ब्लडमध्ये असतात म्हणून त्याचा जो पीएच आहे हा कंटिन्युअसली ह्याच रेंजमध्ये असणार. आणि लक्षात घ्या याच्या पीएच मध्ये 0.2 एवढासा जर फरक पडला म्हणजे वाढला किंवा कमी झाला तरी सुद्धा कोणत्याही व्यक्ती हा जिवंत राहू शकत नाही. एवढा सुद्धा पीएच चेंज झालेला चालत नाही. याचा अर्थ कंटिन्युअसली हा आपला पीएच असतो हा कॉन्स्टंट ठेवला जातो ड्यू टू दिस बफर ॲक्शन. हे जे काही कॉम्बिनेशन आहे हे ॲसिडिक बफर जे काही त्याच्यामध्ये आहे याच्या कॉम्बिनेशनमुळे त्याचा पीएच हा कंटिन्युअसली कॉन्स्टंट ठेवला जातो. आता ह्या बफर ॲक्शनचा उपयोग कुठे बघा, इन ॲग्रिकल्चर जमिनीचा जो काही पीएच असतो हा प्रत्येक जमिनीचा फिक्स असतो. त्याच्यामध्ये असणारे जे वेगवेगळे सॉल्ट आहे हे सॉल्ट काय करतात त्याचा पीएच कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून त्यानुसार फर्टिलायझरची निवड करताना सुद्धा त्या जमिनीचा पीएच किती आहे याचा वापर आपल्याला किंवा याचा यूज आपल्याला तिथं करता येतो.
वेगवेगळ्या प्रकारचे जे इंडस्ट्रीज आहेत, पेंट इंडस्ट्रीज आणि डाय इंडस्ट्रीज, त्याचबरोबर पेपर इंडस्ट्रीज यांचाही आपण जर विचार केला की इथं सुद्धा बफर सोल्युशनचा उपयोग किंवा त्याचा ॲप्लिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या केमिस्ट्रीच्या याच्यामध्ये लॅबोरेटरीमध्ये जर विचार केला आपण तर क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिससाठी म्हणजे जर समजा एखादा रॅडिकल डिटरमाइन करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचा बफर सोल्युशनचा खूप मोठ्या प्रमाणात यूज केला जाऊ शकतो. सो दीज आर दी ॲप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन. हे सगळं बफर सोल्युशनचे ॲप्लिकेशन्स आहे. इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी दी सोल्युबिलिटी प्रॉडक्ट अँड सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्टमध्ये असणारं रिलेशन आणि त्यावर आधारित काही न्यूमेरिकल्स ह्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.